नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. पहा, ओके, आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे, लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर्स. लेंथ ऑफ द आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर्स कळलं का? पहा, ओके, दोन बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युलेज आपण स्टडी केले. पहा, लेंथ ऑफ द आर्क काय होतं? पहा, लेंथ ऑफ द आर्क कुठलंही घेऊ शकतो आपण. इथं AB कशा दर्शवतो? कॅपिटल S इज इक्वल टू स्टँडर्ड फॉर्म्युला मी रेफर केलेला होता, R × θ रेडियन. ओके, अँड एरिया ऑफ द सेक्टर, करस्पॉन्डिंग सेक्टर, एरिया ऑफ द सेक्टर तेहरी नाव मी रेफर करावं लागतं आपल्याला. एरिया ऑफ द सेक्टरसाठी कुठलं लेटर असणार? इथं AOB मध्ये मी रेफर केलेलं आहे. पहा, एक्झॅक्टली इक्वल टू 1/2 काय असणार व्हॅल्यू? R² × θ रेडियन. 1/2 R² × θ रेडियन. ओके, आता ह्या दोन पॉईंट्सवर आधारित हे पुढचे जे आपण लेक्चर्स, आता प्रिव्हियस दोन लेक्चर्स कव्हर केलेले आहेत आपण. ओके, जर तुम्हाला रेडियस आणि अँगल जर डायरेक्ट केलेलं दिलं असेल तर आपण पहिलं लेक्चर घेतलेलं आहे, बरोबर आहे का? पहा, ओके, आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये आपण रेडियस इन टर्म्स ऑफ कशामध्ये? डायमीटर ऑफ द सर्कल, आणि त्याचबरोबर जर एरिया ऑफ द सर्कल मध्ये जर दिलेलं असेल तर फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ कुठली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल विद्यार्थी मित्रांनो? इथं रेडियस कॅल्क्युलेट करावी लागेल आणि अँगल तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलेला होता. पहा, समजलं व्यवस्थित? ओके, तोच पार्ट पुढे घेऊन आपल्याला आता इथं अजून एक काही स्पेशल केसेस आहेत. त्या केसेसचा वापर करून आपल्याला काय करायचं? इथं लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर मला रिकॅल्क्युलेट करायचंय. पहा, ओके, क्वेश्चन काय दिलेला आहे? पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं फाइंड द लेंथ ऑफ द आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर मला रिकॅल्क्युलेट करायचंय. पहा, ओके, द रेडियस ऑफ द सेक्टर इज काय दिलेलं? पहा, द रेडियस ऑफ द सर्कल इज काय दिलेलं? पहा, क्वेश्चन पहा व्यवस्थित. क्वेश्चन दिलेला आहे, द रेडियस ऑफ द सर्कलची रेडियस तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आणि इथं रेडियस ऑफ द सर्कल इज 9 सेंटीमीटर्स. ओके, फाइंड द लेंथ ऑफ द आर्क. क्वेश्चन काय दिलेलं? पहा, फाइंड द लेंथ ऑफ द आर्क. मला आर्क कॅल्क्युलेट करायचं आहे. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ दिस सर्कल आपल्याला पहा, ऑफ दिस सर्कल. ओके, विच कट्स ऑफ कंडिशन दिलेली आहे. पहा, विच कट्स ऑफ काय दिलेलं आहे? विच कट्स ऑफ काय दिलेलं आहे? पहा, कट्स ऑफ द कॉर्ड ऑफ ए कॉर्ड. CHORD कॉर्ड म्हणजे काय? आपला व्हील, जिवा. CHORD कॉर्ड म्हणजे काय सर? इथं जिवा. ऑफ द लेंथ प्रोव्हाइड केलेली आहे. पहा, ऑफ द लेंथ इक्वल टू इट्स रेडियस, इक्वल टू इट्स काय आपल्याला इथं? इट्स रेडियस ऑफ द सर्कल, इक्वल टू इट्स रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला. पहा, ओके, क्वेश्चन रीड द क्वेश्चन केअरफुली. मार्जिन मध्ये मी डबल टिक मार्क विथ स्टार करतोय. पहा, ओके, बोला. आता प्रिव्हियस 2 लेक्चर्स आपण स्टडी केलेले आहेत. पहा, प्रिव्हियस पहिल्या लेक्चरमध्ये, एक्झाम्पलच्या पहिल्या लेक्चरमध्ये आजचं हे लेंथ ॲज वेल ॲज लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ दिस करस्पॉन्डिंग सेक्टर ह्याच्यावर आज हे 4थं लेक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिलं लेक्चर आपण थेरी एक्सप्लेन केली. दुसरं लेक्चर तुम्हाला रेडियस आणि अँगल हा तुम्हाला डायरेक्ट दिलेला होता. पहा, समजलं का? पहा, ओके, त्याचे जे व्हेरियस एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले. ओके, हा झाला पहिला टाईप. दुसरा टाईप रेडियस इन टर्म्स ऑफ कशामध्ये दिलेली होती? इथं डायमीटर्स ॲज वेल ॲज काय दिलेलं होतं आपल्याला? एरिया ऑफ द सर्कल मध्ये प्रोव्हाइड केलं होतं. पहा, एरिया ऑफ द सर्कल मध्ये प्रोव्हाइड केलेलं होतं. ओके, आणि अँगल, आणि ह्याचा काय दिलेलं होतं मला? अँड अँगल इज ऑल्सो डायरेक्ट अँगल दिलेलं होतं. पहा, दोन टाइप्स कुठले स्टडी केले? पहा, पहिल्या टाइप मध्ये रेडियस आणि अँगल तुम्हाला डायरेक्ट दिलेला होता, बरोबर आहे का? पहा, ओके, दुसऱ्या टाइप मध्ये रेडियस इन टर्म्स ऑफ डायमीटर ऑफ द गिवन सर्कल किंवा एरिया ऑफ द गिवन सर्कल, टोटल एरिया ऑफ द गिवन सर्कल मध्ये प्रोव्हाइड केलेलं होतं, बरोबर आहे का? पहा, ओके, म्हणजे त्याच्यावरून ह्या डायमीटर आणि एरिया ऑफ द सर्कल वरून फर्स्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ, कुठली व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आपण?
रेडियस रिकॅल्क्युलेट करून घेतली पहा आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं इथं लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर मी इझिली रिकॅल्क्युलेट करू शकलो. ओके, आताचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेडियस त्यांनी डायरेक्ट दिलेली आहे. किती दिलेलं आहे? 9 सेंटीमीटर. रीड द क्वेश्चन केअरफुली. रीड द क्वेश्चन केअरफुली. 4 मार्काचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. किती मार्काचा क्वेश्चन आहे हा? 4 मार्काचा क्वेश्चन आहे पहा. ओके, द रेडियस ऑफ द सर्कल 9 सेंटीमीटर. ओके, फाइंड द लेंथ ऑफ द आर्क of this circle. okay, which cuts off a chord. which cuts off the chord. नवीन शब्द कुठले आहेत पहा? chord. इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिश असेल तर हा शब्द येऊन गेलेला आहे. ओके, which cuts off the chord. कट करणार आहे. chord म्हणजे काय अप्लाय होईल? सरळ मराठीत मी रेफर करू शकतो. इथं काय असणार? इथं जीवा अप्लाय होईल पहा. ओके, वर्तुळाची जीवा. ओके, वर्तुळाची जीवा वर्तुळाला किंवा सर्कलला किती पॉइंट्स मध्ये छेदणार आहे? 2 पॉइंट्स मध्ये अप्लाय होईल. विच कट ऑफ द कॉर्ड ऑफ द लेंथ. त्याची लेंथ किती दिलेली आपल्याला? रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल. रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल म्हणजे त्या कॉर्डची लेंथ किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं 9 सेंटीमीटर रेडियस जे असेल त्या रेडियसची काय असणार? इथं रेडियस एवढीच काय असणार ते कॉर्ड मेन्शन केलेली आहे पहा. समजलं व्यवस्थित? ओके, आता थोडंसं मी सिलेबसकडे किंवा क्वेश्चनकडे येणार आहे पहा. 1 बाय 1 जो पार्ट आपल्याला दिलेला आहे, जो पार्ट त्यांनी आपल्याला दिलेला आहे तो मी इथे रेफर करणार आहे. क्वेश्चन मी अप्लाय करतोय पहा. लेट किंवा हियर. ओके, राईट साईडला मी थोडी डायग्राम काढणार, रफ डायग्राम. ओके, डायग्रामला मार्क नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो, परंतु डायग्राम ही सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट अप्लाय होईल. का तर विदाउट डायग्राम एक्झाम्पल समजत नाही. ओके, ओबीडी सेंटर मी रेफर करणार आहे. ओबीडी मी काय घेतलेलं इथं? सेंटर. ओके, काय काय दिलेलं आहे पहा. रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल इज प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, 9 सेंटीमीटर. ओके, आणि कॉर्ड दिलेला आहे. ओके, कॉर्ड म्हणजे काय असणार आहे? वर्तुळाला छेदणारी काय असणार इथं? 2 पॉइंट्स मध्ये छेदणारी रेषा म्हणजे काय अप्लाय होईल? कॉर्ड ऑफ द गिव्हन लेंथ अप्लाय होईल पहा. कॉर्ड ऑफ द गिव्हन लेंथ मी रेफर करतो इथं ए एज वेल एज बी. ए बी इज द कॉर्ड ऑफ द गिव्हन काय असणार इथं? सर्कल अप्लाय होईल पहा. ओके, आता या ए बी ची लेंथ किती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं दिलेलं आहे पहा. रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल. मला सांगा वर्तुळावर 2 पॉइंट्स रेफर केले आपण ए आणि बी, म्हणजे ए आणि बी हे काय असणार आहे? रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल्स किती दिलेले आहेत? 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर बरोबर आहे का पहा. ओके, आणि रेडियस एवढीच काय असणार आहे? कॉर्ड ऑफ द लेंथ दिलेली आहे म्हणजे किती असणार इथं? 9 सेंटीमीटर रेफर होईल पहा. ओके, मी कन्स्ट्रक्शन फॉलो करणार आहे. आता आपल्याला रेडियस मिळते. लेंथ ऑफ द आर्क तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे कुठले आर्क कॅल्क्युलेट करायचे विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला कलरमध्ये मेन्शन करतोय पहा. इथं मी कलरमध्ये दाखवतोय पहा. येलो कलर यूज केलेला आहे पहा. कॉर्ड ए बी हा जो काय ए बी हा जो काय कॉर्ड आहे हा ए बी मला कॉर्ड कॅल्क्युलेट करायचा आहे पहा. ए बी हा कॉर्ड कॅल्क्युलेट करायचा आहे पहा. ओके, क्वेश्चनमध्ये मी अल्सो फाइंड रेफर करतोय पहा. अल्सो फाइंड काय रेफर करतो इथे मी? अल्सो फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. कळलं का पहा? अल्सो फाइंडिंग एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. ओके, आता तो सेक्टर कुठला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं लक्ष द्या व्यवस्थित. तर तो सेक्टर कुठला असणार इथं? हा टोटल सेक्टर मला रिकॅल्क्युलेट करायचं आहे पहा. मी ह्याने कशाने दाखवलेलं आहे इथं? पॉईंटनी रेफर केलेला आहे पहा. हा टोटल एरिया मला काय करायचं आता इथं? रिकॅल्क्युलेट करायचं आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? कॅपिटल मी ए रेफर करतो पहा. कॅपिटल ए टोटल एरिया ऑफ द सेक्टर. ओके, आता ह्यासाठी मला रिक्वायरमेंट काय असणार आहे? रेडियस तर पाहिजे आहे, कारण 2 बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युलेज आपण स्टडी केलेले आहेत. लेंथ ऑफ द आर्क लक्ष द्या. लेंथ ऑफ द आर्क ARC. आर्क काय असणार इथं? एक्झॅक्टली इक्वल टू r इंटू थिटा रेडियन. आणि एरिया ऑफ द सेक्टर डोळ्यासमोर रिझल्ट पाहिजे आपल्याला 1/2 r² इंटू थिटा रेडियन. 1/2 r² इंटू थिटा रेडियन. कळलं का पहा? ओके, आता बेसिक रिसर्च मध्ये जर मी पाहिलं तर r आणि थिटा ह्या 2 गोष्टी मला पाहिजे आहेत. ओके, डायग्राम मध्ये पाहिलं तर मला फक्त r मिळते पहा. डायग्राम मध्ये पाहिलं तर काय मिळते आपल्याला? फक्त r मिळते. बरोबर आहे. अँगल ॲट सेंटर हा जो काय अँगल कव्हर होणार आहे हा अँगल मात्र आपल्याला माहित नाही. तो अननोन पार्ट आहे, तो मला रिकॅल्क्युलेट करावा लागेल पहा. हा जो काय थिटा मला कॅल्क्युलेट करायचा आहे हा थिटा मला रिकॅल्क्युलेट ॲडजस्ट करून घ्यावा लागेल किंवा कॅल्क्युलेट करावा लागेल पहा. समजलं व्यवस्थित? ओके, कळलं का पहा? लेंथ ऑफ द कॉर्ड अँगल मला काय करायचं आहे इथं? रिकॅल्क्युलेट करून मग मला लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर मी इझिली रिकॅल्क्युलेट करू शकतो पहा. समजलं व्यवस्थित? ओके, आता जर डायग्राम व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला सगळी आयडिया ॲज इट इज क्लिअर होणार आहे पहा. ओके, लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर मला रिकॅल्क्युलेट करायचा. हा कॅपिटल ए मला कॅल्क्युलेट करायचा आहे. डायग्राममध्ये दाखवलेला आहे पहा.
पुसून इथे मी रेफर करतोय कॅपिटल ए. ओके, आणि लेंथ ऑफ दी लेंथ ए बीची लेंथ किती आहे इथं विद्यार्थी मित्रांनो, इथं खाली लिहिता मी डायग्राममध्येच मेन्शन करतोय पहा. लेंथ ऑफ ए बी, कॉर्ड ऑफ द लेंथ ऑफ दी ए बी किती दिलेलं आहे 9 येणार आहे पहा. रेडियस ऑफ द गिवन सर्कल 9 सेंटीमीटर्स. ओके, सेंटीमीटर ॲज वेल ॲज सेंटीमीटर. समजलं व्यवस्थित. ओके, कट्स ऑफ द कॉर्ड, कट्स ऑफ द कॉर्ड रेफर केलेलं आहे पहा. ओके, क्वेश्चन व्यवस्थित पाहायचं आहे. रेडियस तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, रेडियस दिल्यानंतर आपल्याला मेन्शन करावं लागेल ओके, कळलं का पहा. ओके, लक्ष द्या व्यवस्थित. दोन टाईपमध्ये एक्झाम्पल कन्वर्ट करता येईल आपल्याला. आता मला सांगा हा जो काय ट्रायंगल, आता तीच डायग्राम मी इथे मेन्शन करणार आहे. कुठला ट्रायंगल घेतलेला आहे पहा इथं, जर तो आतला ट्रायंगल फक्त मी एक्सप्लेन करणार आहे, मेन्शन करणार आहे पहा. ओके, हा पॉईंट ए दिलेला आहे, सॉरी हा पॉईंट काय घेतलेला आहे, ओरिजिन घेतलेला आहे. हा पॉईंट बी आहे, हा पॉईंट ए आपला होईल पहा. ओके, मला सांगा ओएचं डिस्टन्स किती आहे, रेडियस ऑफ द सर्कल 9, ओबीचं डिस्टन्स किती आहे, रेडियस ऑफ द सर्कल 9, आणि कंडिशन काय दिलेली आहे. ओके, विच कट्स ऑफ ए कॉर्ड ऑफ द लेंथ इक्वल टू इट्स रेडियस ऑफ द सर्कल, म्हणजे ए बीचं डिस्टन्स किती येतं 9, आणि ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू इक्वल असतील त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण समभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही साइड्स इक्वल असतील त्याला काय म्हणतो आपण समभुज त्रिकोण म्हणतो पहा आपण. ओके, आणि ऑल दी साइड्स आर इक्वल, ह्याचा अर्थ लेंथ ऑफ ओ ए एक्झॅक्टली लेंथ ऑफ ओ बी एक्झॅक्टली लेंथ ऑफ काय सर इथं ए बी इज इक्वल काय दिलेलं आहे 9 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, आणि इक्वल साइड समोरील अँगल्स काय असणार आहेत, अँगल ऑफ ए ओ बी इज इक्वल टू अँगल ऑफ ए बी ओ इज इक्वल टू अँगल ऑफ काय सर इथं बी ए ओ. ओके, म्हणजे अँगल ऑफ ए ओ बी हा अँगल. ओके, अँगल ऑफ दुसरा अँगल ए बी ओ हा अँगल, आणि तिसरा अँगल बी ओ ए हा अँगल काय असणार इथं इक्वल साइड समोरील अँगल्स कसे असणार, इक्वल असणार आहे. आणि समभुज इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये अँगल्स किती असणार आहेत, हा 60 डिग्री अप्लाय होईल, हा पण किती येणार 60 डिग्री अप्लाय होईल, आणि हा पण अँगल किती असणार इथे 60 डिग्रीज अप्लाय होईल पहा. समजलं व्यवस्थित. म्हणजे अँगल ॲट सेंटर किती मिळाला आपल्याला, अँगल ॲट सेंटर एक्झॅक्टली इक्वल टू किती रेफर केला आपण 60 डिग्रीज मध्ये दिलेला आहे पहा. म्हणजे दिलेला पार्ट तुम्हाला ऑलरेडी सगळ्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, फक्त तो एक्सप्लेन करावा लागेल इन टर्म्स ऑफ अँगल. इथं रेडियस तुम्हाला डायरेक्ट दिलेली आहे, आणि अँगल इन टर्म्स ऑफ कशामध्ये दिलेलं इथं कंडिशन ऑफ द गिवन सर्कल, म्हणजे मला इथं सर्कलची पण कंडिशन वापरावी लागेल, आणि त्याचबरोबर मला अजून एक पार्ट रेफर करावा लागेल प्रॉपर्टी ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी काय असणार आहे, ऑल द साइड्स आर इक्वल, ऑल द अँगल्स आर इक्वल. जर साइड्स इक्वल असतील तर समोर अँगल्स किती असणार आहेत इक्वल टू इच अदर, आणि त्यांचं मेजरमेंट किती असणार आहे एक्झॅक्टली इक्वल टू किती असणार इथं 60 डिग्रीज मध्ये रेफर होईल पहा. ओके, म्हणजे अँगल मिळाला, रेडियस मिळाली, तर मी ह्या दोन्ही गोष्टी इझिली रिकॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके, आता वन बाय वन एक एक पार्ट मी एक्सप्लेन करणार आहे पहा, लक्ष द्या व्यवस्थित. ओके, लेट रेफर करतोय पहा इथं मी, लेट ओ बी दी सेंटर दिसतं का सगळ्यांना, ओ बी दी सेंटर अँड आर बी दी रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस ऑफ द काय असणार इथं सर्कल, रेडियस ऑफ द सर्कल दिलेलं आहे पहा, रेडियस ऑफ द सर्कल. ओके, फ्रॉम द फिगर्स. ओके, फिगर मध्ये मी रेफर केलेला आहे. ओके, काय काय रेफर केलेलं आहे पहा, ओबी दी सेंटर रेफर केलेला आहे. ओके, ओ ए एक्झॅक्टली इक्वल काय असणार इथं ओबी एक्झॅक्टली इक्वल टू रेडियस इज इक्वल टू आर इज इक्वल टू काय दिलेला आहे 9 सेंटीमीटर. डॉटेड पार्ट, हा पार्ट मी मनाने घेतलेला नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पार्ट काय दिलेला आपल्याला गिवन दिलेला आहे पहा. ओ ए इज इक्वल ओ बी रेडियस ऑफ द गिवन सर्कल्स आहे, आणि रेडियस ऑफ द सर्कल इज ऑल्सो नोन की दिलेला आहे 9 सेंटीमीटर दिलेला आहे पहा. ओके, अप्लाय करा आता इथं. देअरफॉर काय येणार पहा, बाय द गिवन कंडिशन काय दिलेलं आहे पहा, बाय द गिवन कंडिशन काय दिलेलं आपल्याला. ओके, कंडिशन काय दिलेलं इथं, विच कट ऑफ द काय असते कॉट
कॉड CHOD कॉड AB एक्झॅक्टली इक्वल टू लेंथ किती आहे इथं रेडियस ऑफ द सर्कल दिलेलं आहे पहा रेडियस ऑफ द सर्कल प्रोव्हाइड केलेलं आहे पहा रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल प्रोव्हाइड केलेलं आहे पहा समजलं व्यवस्थित ओके बाय द गिव्हन कंडिशन काय दिलेली आहे which cuts off the chord of the length equal to its radius of the given circle ह्याचा अर्थ कॉर्ड AB ची जी काय लेंथ अप्लाय होईल ती लेंथ म्हणजे काय असणार आहे रेडियस ऑफ द गिवन सर्कल अप्लाय होईल म्हणजेच काय झालं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो इथं देअरफॉर कॉर्ड ऑफ द लेंथ ऑफ AB एक्झॅक्टली इक्वल टू किती असणार रेडियस ऑफ द गिवन सर्कल 9 सेंटीमीटर इक्वेशन नंबर मी 1 रेफर करतो किंवा इक्वेशन लिहायची काही गरज नाहीये पहा ओके देअरफॉर मी रेफर करणार इथं कन्सिडर देअरफॉर इन ए ट्रायंगल कुठला ट्रायंगल रेफर करायचं आपल्याला AOB इन ए ट्रायंगल AOB डायग्राम मध्ये मेन्शन केलेलं आहे पहा ओके AOB देअरफॉर लेंथ ऑफ OA एक्झॅक्टली इक्वल टू लेंथ ऑफ OB एक्झॅक्टली इक्वल टू लेंथ ऑफ काय दिसतं आपल्याला AB दिसतं पहा एक्झॅक्टली किती असतं 9 सेंटीमीटर ओके किती दिसतं आपल्याला 9 सेंटीमीटर मध्ये लेंथ प्रोव्हाइड केलेली आहे ओके आणि ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू इक्वल असतील त्याला काय म्हणतो आपण देअरफॉर काय असतं बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ काय असतं ट्रायंगल बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ काय असतं इथं ट्रायंगल बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल इक्वल साइड समोरील अँगल कसे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो इक्वल असणार आहेत OA समोरील अँगल कुठला असणार इथं B आपल्याला येईल पहा म्हणजेच काय झालं इथं अँगल ऑफ AOB ओके अँगल ऑफ AOB एक्झॅक्टली इक्वल टू अँगल OA समोरील अँगल कुठला असणार इथं ABO पाहिजे आहे पहा ABO एक्झॅक्टली इक्वल टू OB समोरील अँगल कुठला असणार इथं A आहे पहा कुठला येणार व्हॅल्यू इथं BAO एक्झॅक्टली इक्वल टू अँगल ऑफ BAO एक्झॅक्टली इक्वल टू ओके AB समोरील अँगल कुठला असणार इथं AOB आपल्याला पहा अँगल ऑफ AOB आपल्याला पहा AOB अप्लाय फील ओके इक्वल समोरील अँगल काय इक्वल असणार आहे ओके देअरफॉर काय नाही देअरफॉर द ट्रायंगल AOB इज ए काय अप्लाय फील इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला पहा ट्रायंगल ऑफ AOB इज ए इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला ऑल द साइड्स आर इक्वल आणि इक्वल साइड समोरील अँगल्स कसे असणार इक्वल टू इच अदर त्यामुळे ट्रायंगल AOB इज ए इक्विलॅटरल ट्रायंगल देअरफॉर बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काय ना सांगा पाहू इथं प्रॉपर्टी इक्विलॅटरल ट्रायंगलचे अँगल्स किती असणार आहेत तिथं अँगल ऑफ AOB इज इक्वल अँगल ऑफ ABO इज इक्वल अँगल ऑफ BAO एक्झॅक्टली किती असतं इथं 60 डिग्री आपल्याला पहा 60 डिग्री ओके बोला की सर काय नाही बघा लेक्चर चालू होतं अँगल ॲट सेंटर्स किती येणार सांगा पाहू आता बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल ऑल द साइड्स आर इक्वल आणि इक्वल साइड समोरील अँगल्स आर इक्वल टू इच अदर त्यामुळे अँगल किती आली इथं 60 डिग्री म्हणजे देअरफॉर अँगल ॲट सेंटर्स ओके अँगल ॲट सेंटर किती येणार सांगा अँगल ॲट सेंटर इज इक्वल टू काय असेल इथं थीटा ओके थीटा इज इक्वल किती असेल 60 डिग्रीज मध्ये आपल्याला पहा 60 डिग्रीज ओके म्हणजे मला अँगल मिळाला थीटा मिळाला पहा ओके पण थीटा कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आपल्याला रॅडियन फॉर्ममध्ये पाहिजे आहे देअरफॉर काय रेफर करणार इथं मग थीटा रॅडियन एक्झॅक्टली इक्वल किती असणार इथं 60 डिग्री ओके त्या डिग्रीचं रूपांतर मला रॅडियनमध्ये करून घ्यावं लागेल 60 डिवाइडेड बाय काय याचा 1 दिलेली क्वांटिटी रिमेन्स सेम मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती घेणार डिग्री टू रॅडियन पाय डिवाइडेड बाय 180 मध्ये आपल्याला पहा ओके आता मला डिग्रीचं रूपांतर कशामध्ये होणार इथं रॅडियन फॉर्म मध्ये रेफर केलं जाईल ओके न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल ओके 6 1 6 6 18 कंप्लीट भाग जातो म्हणजे थीटा रॅडियन एक्झॅक्टली किती आली व्हॅल्यू पाय डिवाइडेड बाय 3 रॅडियन फॉर्म मध्ये आपल्याला पहा म्हणजे मला जी पहिली क्वांटिटी पाहिजे आहे थीटा ही मी इथे रिकॅल्क्युलेट करून घेतली पहा समजलं व्यवस्थित रेडियस ऑफ द सर्कल इज ऑल्सो नोन आहे रेडियस तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे पहा
ओके, आता वन बाय वन मी एक एक पार्ट अप्लाय करणार आहे पहा, लक्ष द्या व्यवस्थित. ओके, अँगल मिळाला, रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस इज इक्वल टू आर इज इक्वल किती दिलेला आहे 9 सेंटीमीटर, रेडियस इज इक्वल आर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. ओके, अँगल मिळाला, रेडियस मिळाली. आता वन बाय वन मी एक एक पार्ट कॅल्क्युलेट करणार. पहिला पार्ट काय करायचा आहे, देअरफॉर लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ द आर्क विचारलेला आहे पहा, लेंथ ऑफ द आर्क कुठले आर्क आहे डायग्राम मध्ये मेन्शन केलेलं पहा. लेंथ ऑफ द आर्क कुठले आहे, AB, लेंथ ऑफ द आर्क कुठले इथं AB, AB. ओके, लेंथ ऑफ द आर्क AB इनसाइड ब्रॅकेट कॅपिटल S इज इक्वल टू, इनसाइड ब्रॅकेट कॅपिटल S इज इक्वल काय असं फॉर्म्युला R इंटू थीटा रेडियन, R इंटू थीटा रेडियन. ओके, रिझल्ट मध्ये व्हॅल्यूज टाका, एक्झॅक्टली इक्वल टू R ची व्हॅल्यू किती आहे, R ची व्हॅल्यू 9 मल्टिपल विथ थीटाची व्हॅल्यू पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर, मगाशी ते रेफर केली आपण पाय डिवाइडेड बाय 3 मध्ये रेफर होईल पहा. ओके, 9 म्हणजे 9 बाय 1 मध्ये अप्लाय होईल. अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिपल फॉर्म मध्ये, मल्टिपल डिव्हिजन फॉर्म, न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल करतो आपण, 3 1 3 3 3 9 कंप्लीट भाग जातो. म्हणजेच काय झालं इथं, लेंथ ऑफ AB, लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ द आर्क AB किती आली पहा, कॅपिटल S इज इक्वल टू 3 पाय सेंटीमीटर, 3 पाय सेंटीमीटर मध्ये अप्लाय होईल पहा. समजलं, पहिला क्वेश्चन कंप्लीट झाला. त्याने अजून एक विचारलेला आहे, अल्सो फाइंड एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर, एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर विचारलेला आहे पहा. देअरफॉर एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर, करस्पॉन्डिंग सेक्टर, कुठला सेक्टर घेणार विद्यार्थी मित्रांनो, इथं कुठला सेक्टर आहे तेही नाव घ्यायचं आपल्याला. कुठला सेक्टर आहे, AOB, हा टोटल सेक्टर. डायग्राम मध्ये मी येलो पार्टनी दाखवलेला आहे पहा, डायग्राम मध्ये मी येलो पार्टनी दाखवतोय पहा. हा टोटल सेक्टर काय करायचं आपल्याला, कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. ओके, काय ना सांगा पो इथं मग, देअरफॉर बेसिक फॉर्म्युला काय ना, एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार व्हॅल्यू, 1/2 R स्क्वेअर इंटू थीटा रेडियन, 1/2 R स्क्वेअर इंटू थीटा रेडियन फॉर्म मध्ये आपल्याला पहा. ओके, एक्झॅक्टली व्हॅल्यूज मला माहिती आहेत. 1/2 रेडियस ऑफ द सर्कल किती दिलेले आहे, 9 चा काय अप्लाय होईल, स्क्वेअर डिवाइडेड बाय काय जातो 1, मल्टिप्लिकेशन मल्टिपल विथ थीटा कशामध्ये दिलेला आहे, पाय डिवाइडेड बाय 3. आपण रिकॅल्क्युलेट केलेलं आहे पहा. थीटा इज काय दिलेलं आहे आपल्याला, पाय डिवाइडेड बाय 3 मध्ये रेफर केलेलं आहे पहा. ओके, गल बाबा, एखाद्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे ती टर्म किती वेळ रिपीट होणार आहे, 2 टाइम्स अप्लाय होईल पहा. म्हणजेच काय झालं, 1/2 मल्टिपल विथ 9 मल्टिपल विथ 9 डिवाइडेड बाय काय याचा 1 मल्टिपल विथ पाय डिवाइडेड बाय 3. ओके, 3 1 3 3 3 9, 3 1 3 3 3 9. ओके, बोला 9 2 3 2 भाग जातो का, नाही जात. त्यामुळे न्यूमरेटर मी मल्टिप्लाय करणार आहे 1 इंटू 9 9 9 3 जा 27 मल्टिपल पाय, व्हॅल्यू किती अप्लाय होईल 27 पाय मध्ये येईल पहा. डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2 1 जार व्हॅल्यू 2. ओके, स्क्वेअर काय असणार व्हॅल्यू सेंटीमीटर. एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर, एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर AOB इज इक्वल किती आलं विद्यार्थी मित्रांनो इथं 27 पाय डिवाइडेड बाय 2. चुकून सुद्धा जसं न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॅक्टर गेट कॅन्सल तसं 2 गेट कॅन्सल करायचं नाही पहा विद्यार्थी मित्रांनो. गडबडीत आपण काय करतो, इक्वल टर्म्स गेट कॅन्सल 2 गेट कॅन्सल करतो, चालत नाही. समजलं, पॉइंट मध्ये शक्यतो आन्सर्स काढायचे नाही आहेत. तर मग एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर किती आला इथं 27 पाय डिवाइडेड बाय 2 स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं व्यवस्थित. एक्झाम्पल महत्वाचा आहे. विदाउट डायग्रॅम आपल्याला काही समजत नाही. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, डायग्रॅमला मॅथमॅटिक्स मध्ये मार्क नाही आहेत. फक्त 2 टॉपिक सोडले. कुठले 2 टॉपिक्स, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. ओके, LPP. मी LPG म्हणलेलं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलेलं आहे, LPG लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. कळालं का पहा. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मार्क हे ग्राफला असणार आहेत. कशाला असणार इथं, ग्राफला अप्लाय होतील. अदरवाईज ओके, 12th स्टँडर्डला अजून एक पहिला टॉपिक आहे कुठला, मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक आणि त्याच्यामध्ये स्विचिंग सर्किट जे काही काढायचे आहे सॉरी, स्विचिंग सर्किट जे काढायचे आहे त्या क्वेश्चन मध्ये फक्त डायग्रामला मार्क असणार आहेत पहा. ओके, अदरवाईज बऱ्याच ठिकाणी मग वेक्टर असू दे किंवा अँगल अँड मेजरमेंट असू दे. अँगल अँड मेजरमेंट हा जो शेवटचा पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, ऍप्लिकेशन ऑफ, काय म्हणतो त्याला आपण, ऍप्लिकेशन ऑफ अँगल अँड इट्स मेजरमेंट म्हणतो पहा आपण. कळलं का पहा. ओके, त्याच्यामध्ये डायग्राम्स महत्वाचे आहेत पण त्या डायग्रामला मार्क नाही आहेत. डायग्राम कशासाठी महत्वाचे आहेत, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. गिवन डेटा काय काय दिलेला आहे, काय काढायचं आहे, हा सगळा पार्ट हा डायग्राम मध्ये मेन्शन केला जातो पहा. समजलं. त्यामुळे डायग्राम मोठी सुटसुटीत सगळे पार्ट
आयडेंटिफाय होतील, सगळे पार्ट डोळ्याला व्यवस्थित दिसतील ह्या टाईपमध्ये डायग्राम काढायचे. कुठं तर कोपऱ्यात लहान सर्कल काढलेला आहे, त्यातच कॉर्ड काढला, त्याच्यातच रेडियस काढली, त्याच्यातच परत दुसरी रेडियस काढली, त्याच्यातच परत लंब काढला, म्हणजे काय दिसतं आपल्याला, तो व्यवस्थित दिसायला पाहिजे नाही पहा. ओके, एक लक्षात घ्या, तुमचं प्रेझेंटेशन जेवढं व्यवस्थित असेल तेवढा तुमचा फायदा आहे विद्यार्थी मित्रांनो, कळलं का पहा. ओके, एक्झामिने तपासणार जो असेल त्याच्या हातातनं मार्क्स सुटतात. ओके, डायग्राम बघितला तर खालचं लिटरेचर काही बघत बसत नाही विद्यार्थी मित्रांनो. डायग्राममध्ये मी सगळा पार्ट मेन्शन केलेला आहे. ऑल दी साइड्स आर इक्वल, त्याला काय म्हणतो आपण, इक्विलॅटरल ट्रायंगल. त्यामुळे अँगल किती कव्हर केला आपण, 60 डिग्री केला पहा. ओके, अँगल सेंटर किती आला इथं, जो मेन्शन केलेला आहे तो मी डायग्राममध्ये दाखवलेला आहे. ह्याचा अर्थ मी डायग्राममध्ये दाखवतोय, ह्याचा अर्थ मला सोल्युशन आणि एक्झाम्पल व्यवस्थित समजलेलं आहे. मग तो डायरेक्ट काय चेक करतो इथं, लेंथ ऑफ द आर्क 3 पाय सेंटीमीटर, बरोबर आहे, चला फुल मार्क्स. एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर 27 पाय डिवाइडेड बाय 2 स्क्वेअर सेंटीमीटर, तो डायरेक्ट मार्क देऊन पुढे जातो पहा. समजलं सगळ्यांना व्यवस्थित. ओके, त्यामुळे ह्या टाईपमध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स दिले जातील. सेम टाईपचं एखादं दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, सोडवायचं आहे. ओके, कळलं का पहा. ओके, धन्यवाद.